ते गावात काही 2-4 जण चौकात उभेच असतात तंबाखूला चुना लावत आणि हे वर्गणी द्यायला चाललेलं कसं ओळखतात ती देव जाणे। ते 4-5 जण असतात ना त्याला बोलवतात राम 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 इकडे इकडे काय रे कुठं चाललंय काही नाही म्हटलं आता यावर्षी किती मोठं नियोजन केलंय श्री हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराजांच्या मार्गदर्शनाने एवढं मोठं अन्नदान एवढा मोठा सप्ताह वर्गणी द्यायला चाललोय किती द्यायला लागलाय ते म्हणतं दरवर्षी देत असतो 400-500 पण यंदा मोठा सप्ताह ठेवलाय यंदा द्यावा म्हणतो 5000 5000 एकटाच करतो काय सप्ताह तू ही बघा जात कशी येते मग किती द्यायचे अवघं 500 रुपये दे तो कोपारे म्हणतात तू देत नाही ना आणि जे देतय त्याला जर आडवा येत असशील तर घातलिया भय नरकाला जाणे घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे घातलिया नरका जाणे सत्कर्माला सहकार्य करा। आता आपण एवढी मंडळी इथं जमलोय ना आज इथून घरी गेले थोडा द्या इथून आपण घरी गेलो झोपायच्या आधी अंतूर आता पडायचंय ना झोपायचंय त्याच्या आधी फक्त 2 मिनिटं विचार करा की आपण जन्माला येताना बरोबर आणलं काय आणि जाताना बरोबर नेणार काय। सर्वत्र वैभव ईश्वराचे अनुमात्र नाही बा जीवाचे ओघडेची यावे ओघडेची जावे बरोबर काही नेता येत नाही। ज्याचं मरण ज्या वेळेला ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने ठरलं त्याच्या देवाचा बाप नाही बदल करू शकला तर आपण कोण करणार। सरलं ना आयुष्य सरलं जगण्याची किती प्रयत्न करा नाही जगत ते आणि ज्याचं उरलं त्यानं मरण्याचे प्रयत्न करू द्या नाही मरत ते एक वैतागलं प्रपंचाला खरंच वैतागलं तेल आणा शेंगदाणे आणा डाळ आणा मीठ आणा तांदूळ आणा शेवटी ते वैतागलं पत्नीला म्हणलंय कुंकू पुसून टाक बरं पुसून टाक कुंकू घरात पाऊल टाकत नाही ते यादीच्या यादी ते तेल आणा शेंगदाणे आणा डाळ आणा मीठ आणा निघालो जीव द्यायला निघालो म्हणून ते जीव द्यायला गेलं जालन्याला जीव द्यायला जालन्याला मी कशासाठी सांगतो ज्याचं उरलं त्यानं मारायचे प्रयत्न करू द्या नाही मरत जीव द्यायला जालन्याला गेलं इकडं तिकडं बघत होतं जीव द्यायचा त्याला एक उड्डाण पूल दिसला
ते बायपास. ते म्हणलं त्याच्याहून जर खाली उडी मारली ना मरतोच म्हणलं, डोकंच फुटतं, रक्तच निघतं, तोंडच दाखवत नाही म्हणलं. उड्डाण पुलावर आलं पहाटे 4:30ला जीव द्यायला. उडी मारण्याच्या तयारीत नेमकं त्या उड्डाण पुलाच्या खालच्या रोडनी ते कॉलनीत भाजी विकणारं भाजीवालं भाजीचं पसरं टोपलं. त्याच्याच मेथीच्या जोड्या, पालकाच्या जोड्या, शेपूच्या जोड्या, हे खालून आपलं भाजीचं टोपलं घेऊन निघालं होतं. यानं उड्डाण पुलावरून जीव द्यायला उडी मारली खाली. जशी उडी मारली तसं भाजीच्या टोपल्यात असं पडलं. उड्डाण पुलावरून मारली उडी जीव द्यायला, भाजीच्या टोपल्यात पडलं. ते नाही मेलं. पुढचं आधीच कळलंय वाटतं तुम्हाला. नवल वाटेल तुम्हाला, विनाकारण भाजीवालं मेलं. आता एवढा बोजा पडल्यावरून ते जगतंय का? ज्याचं आयुष्य सरलं त्यानं जगण्याचे प्रयत्न करू द्या, नाही जगत. आणि ज्याचं उरलं त्यानं मारायचे प्रयत्न करू द्या, नाही मरत. झोपायच्या आधी फक्त विचार करा की आपण येताना आणलंय काय, जाताना काय नेणार आहे. हाडं तरी नेता येतात का? बरोबर. बरं, आपलं मांस, आपलं रक्त, शास्त्रकार सांगतात हाडं नाही, रक्त नाही, मांस नाही, फक्त आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे कर्म केलं ते कर्म बरोबर नेता येतं. कर्मो गो गच्छति जीव एकः. बरोबर फक्त कर्म नेता येतं. मग वाईट कर्म करा, वाईट नेता येईल. चांगलं कर्म करा, चांगलं नेता येईल. मग वाईट कर्म करण्यापेक्षा तुका म्हणे सत्य कर्मा कर्म करण्यापेक्षा तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे. तुकाराम महाराज, तुम्ही सांगता सत्कर्माला सहकार्य. सत्कर्माला सहकार्य म्हणजे काय? आता एवढा मोठा सप्ताह ठेवलाय, या सप्ताहाला सहकार्य करणं म्हणजे सत्कर्माला सहकार्य करणे. आता बघा तुम्ही, कोणी कोणी तर मंडपाचं यजमानपद, कोणी कीर्तनाचं यजमानपद, कोणी कथेचं यजमानपद, कोणी अन्नदानाच्या पंक्ती. काय काय म्हणते आम्हाला पंगतच भेटली नाही. इकडं आर्थिक सहकार्य करा. अजून भरपूर खर्च आहे ना, साऊंड सिस्टम आहे, बाकीची महाराज मंडळी, कलाकार आहे, कोणी जे नाही. या सत्कर्माला सहकार्य करा. कर्म हा काही सावय पदार्थ नाही, ते दाखवता येत नाही. सुगंध दाखवता येतो का रे बाळा? सुगंध फुलाच्या आश्रयाने असतो, गुण गुणीच्या आश्रयाने असतो, धर्म धर्मीच्या आश्रयाने असतो. तसं कर्म कर्मीच्या आश्रयाने असतं. मग सत्कर्माला सहकार्य करा म्हणता तुम्ही, ठीक आहे करू ना आम्ही सत्कर्माला सहकार्य. मग सत्कर्म करतं कोण? म्हटले सत्कर्म भक्त करतात. भक्त करतात, मग ते भक्त ओळखायचे कसे? भक्त ऐसे जाना जे देई उदास, 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 भक्त ऐसे
ऐसे जाना जे देही उदास. सत्कर्म कोण करतात? भक्त करतात. मग ते भक्त ओळखायचे कसे? तर भक्त ऐसे जाना, कैसे जाना? जे देही उदास. जे जे देही उदास ते जर भक्त म्हटले तर इथं अतिव्याप्ती दोष येतो. एक जण डॉक्टर साहेबाकडे आलं. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. मग ते आता कोणत्या दवाखान्यात गेले की सगळ्या तपासण्या कराव्या लागतात. तर डॉक्टर साहेबांनी सगळ्या तपासण्या केल्या. ते फाईल घेऊन डॉक्टर साहेबाच्या समोर आलं. डॉक्टर साहेबांनी फाईल पाहिली. त्याला सांगितलं, तुम्हाला आठवतं का काय माझ्या आजोबानं तुमच्या आजोबांना तपासलं? ते म्हटले हो बरोबर आहे, आजोबांबरोबर चालतो इथं. माझ्या वडिलांनी तुमच्या वडिलांना तपासलं? ते म्हटले बरोबर आहे. आता मी तुम्हाला तपास. हे काय फाईल समोरच आहे ना. माझंही पोरग डॉक्टरच्या कोर्सला आहे, ते तुमच्या पोराला तपासल. म्हणजे माझी डॉक्टरची परंपरा आणि तुमची पेशंटची परंपरा. पण ते म्हणले 3 आणि 4 पिढ्या काढायची काही गरज आहे का? ते म्हटले याच्यासाठी काढल्यात तुमचा विश्वास बसण्यासाठी. खरं सांगू का तुम्हाला, उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही मरणार आहे. दचकलं ना ते. 8 वाजेपर्यंत मरणार आहे म्हणल्यावर उदास झालं. उदास, जे देही उदास. उदास झालं. घरी आलं, खुर्चीवर बसलं. पत्नी म्हटली चहा घेणार का कॉफी घेता, का नाश्ताच करता, का स्वयंपाक तयार करू, जेवणच करता? हे म्हणला काहीच नाही करता, आता मरता. म्हणजे उदास झालं ना ते. बरं हे कळत नसेल तर अजून सोपं सांगतो. पिणारं असतं का नाही? पिणारं ते उदास असतं. आता आपल्या गावात नाही कोणी पिणारं, मी तिकडचं सांगतो लांबचं, आणि तिकडे गेल्यावर इकडचं सांगतो. मग उदास असतं का नाही ते? एक जण फुल, हे आता मी गाडी घेऊन 16-17 वर्ष झाली. त्याच्या आधी एसटीने प्रवास करत होतो. एसटीत आपलं खिडकीच्या कडेला बसलं, एक पिणारा आलं शेजारी बसलं. बरं बसलं ते गप कधी बसत नाही. त्यांनी मला असं डवचलं. मी त्याच्याकडे पाहिलं. महाराज आहे का? महाराज. मला तुला का पोत्रात दिसलो का? मग बरं बसलं माझा पाय खाजवायला लागला. माझा म्हणलं माझा पाय का म्हणून खाजवते? ते म्हणलं मग माझा कुठं आहे? म्हणजे एवढे ध्यानावर नसतात. नका दारूच्या नादी लागू. एकदा का दारू पोटात गेली की अशा दमात बोलतं, हमने शराब पी है, तुम कौन शराब पिएंगे? शराब तुमको पिएंगी, शराब तुम्हारी जिंदगी को पिएंगी, शराब तुम्हारी परिवार को पिएंगी, शराब तुम्हारी इज्जत को पिएंगी, शराब तुम्हारी पैसे को पिएंगी, शराब तुम्हारी खानदान को पिएंगी. शराब को पीने वाला अभी तक जिंदा नहीं हुआ और नहीं होने वाला, कितने भी पावरफुल हो तो जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएंगे. प्याला पियो हरि नाम का, तेरी जिंदगी सुधर जाएंगे. म्हणून हरि नामाचा प्याला प्या. हरि नामाचा. नका दारूच्या नादी लागू. आणि दारूच्या नादानं मोठमोठ्याचं वाटोळं झालंय. आपली काय तर आहे. नाही तर शूर्पणखेने केली सांगितलं नव्हतं का रावणाला रामायणामध्ये? लंकेश, नीति बिगर राज नहीं टिकता लंकेश. विवेक ना हो तो विद्या का नाश होता है, अहंकार से ज्ञान का नाश होता है, कुसंग से संन्यास का नाश होता है, और मदिरा पान से खानदान का नाश होता है. तो मदिरा पान कर रहा है. दारू गांजा मत पियारो, दारू गांजा मत पियारो, दारू गांजा मत पियारो, दारू गांजा मत पियारो, गांजा मत पियारो, गांजा मत पियारो, मत पियारो.
गुंग हो जाती है, अक्ल गुंग हो अकल गुंग हो जाती है, अकल गुंग हो जाती है। दारू गांजा मत पियारो, दारू गांजा मत पियारो, दारू गांजा मत पियारो, गांजा मत पियारो। दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है. आपल्या जवळचे पैसे खर्च करायचे आणि तोंडात माती घ्यायची सांगितलंय कुणी? आज आम्हाला आनंद वाटला की या ठिकाणी आज सगळा तरुण वर्ग कीर्तनाच्या मंडपात आहे. नाही तर बऱ्याचशा गावला आम्ही पाहतो कीर्तनाला गेले की लोक सांगतात लबडे महाराज काय तर तरुणांवर बोला. म्हटलं काय झालं? अपुरा हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही, शिव महापुराणाला नाही. मग सध्या बहुतांश तरुण व्यसनाधीन झालेला दिसतो. इथले नाही, बहुतांशी तरुण मुलं गुटखा खातील यात नवल नाही, नावं गुटक्याची ठेवली. एका मुलाला सहज विचारलं मी, का रे नाव काय तुझं? त्यांनी सांगितलं सागर. ती पुढी नाही का सागर गुटक्याची. म्हणलं आईचं नाव? म्हणला गीतांजली. वडिलाचं? माणिकचंद. सगळा गुटखाच गोळा केला होता. पत्नीचं नाव? आशिकी. पोराचं? म्हणला हिरा. म्हणलं निघाला कुठं? गोवा. म्हटलं गोव्यात कोण आहे? म्हणला बाबा. म्हणलं बाबा काय करतो? म्हणला सितार वाजवतो. व्यसन एवढी फॅशन झाली, पण आम्हाला अभिमान आहे आपल्या पारड गावचा की आज सगळा तरुण वर्ग कीर्तनाच्या मंडपात आहे. सगळे तरुण आहेत म्हणून तर परमार्थ घ्यायचा आहे करून. आज बघा तुम्ही इथं ऐकायला बहुतांश तरुणच आहे, टाळकरी बहुतांश तरुणच आहेत, वाजवणारी तरुणच आहे, शूटिंगवाले तरुणच आहे, आणि कीर्तनकार काय म्हातारा आहे का? मग सगळे तरुण आहेत म्हणून तर परमार्थ घ्यायचा आहे करून. आणि गावातल्या वृद्ध मंडळींना, माता भगिनींना पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या गावाचं नशीब आहे हे सगळे तरुण पोरं. नाही तर बऱ्याचशा गावाला सध्या संध्याकाळी पोरं घरी भेटतच नाही. संध्याकाळी ते भेटतात संध्याकाळी, पण कुठं माहिती आहे तुम्हाला? बोला की धाब्यावर. आज याची पार्टी, उद्या त्याची पार्टी, आज याचा वाढदिवस, उद्या त्याचा वाढदिवस, नसलाच कोणाचा तर लग्नाचा वाढदिवस. पण पार्टी खायची म्हणल्यावर काय लागते? आणि धाब्यावर काय गुळाची पोळी आणि तिळाची पोळी असते का? कोंबडे खायचे, बोकडं खायचे, बिअरच्या बाटल्या प्यायच्या. आता रात्री आम्ही कुठं काल्याचं कीर्तन असतं तिकडं निघालो की एका धाब्याहून 10 15 मोटरसायकली अशा बाहेर निघतात रेस करतच, कारण चढलेली असते. हे त्याच्या पुढं, ते त्याच्या पुढं, एका गाडीवर तिघ चौघ. 8-10 दिवस झाले असतील आमच्या पुढे एक गाडी चलत होती, त्याच्यावर चौघ होते, चौघ बाबा बसलेले. त्यातल्या दोघाचं तोंड पुढं होतं आणि दोघाचं. मी म्हणलं हँडल कुठे आहे गाडीचं? त्यातला आमच्या ड्रायव्हर म्हटले ते पुढच्या दोघाकडे. काय फॅशन चालली हो? एकदा कधी चढलेले असते न गावाचा फाटा आल्याला कळत नाही. त्या दारूच्या नादात हे त्याच्या पुढं गाडी पळवतंय, ते त्याच्या पुढं वळवतंय. मागच्याच्या लक्षात आलं गावचा फाटा गेला, त्यांनी जोरात आरड, अरे गाव गेलं. त्याला ऐकू आलं. त्याने बघाव तरी काय स्पीड आहे गाडीला, काय नाही. 100 110च्या स्पीडमध्ये मोटरसायकल एकदम वळवली. जशी गाडी वळवली, आता एकदम हँडल वळवल्यावर मागचं टायर राहील का जाग्यावर? मागचं टायर गरकीने फिरलं, त्यातले 2 जण घासत गेले, रक्त निघलं, दोघांनी हँडल धरलेलं. ते हँडल गाडी सहित धडकले एका दगडावर, झाडावर. डोकं फुटलं, रक्त निघलं, जाग्यावर मिली एका ठोक्यात पोरं. तुमच्या झाल्या पार्ट्या आणि तुमचं झालं बिअरच्या बाटल्या पेनन धाब्यावर पार्ट्या.
आणि इकडे माता भगिनीचे लागले ना कपाळ पांढरे व्हायला. तुमच्यासाठी नका सोडू दारू, पण जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी तरी सोडा जरा. सध्या कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही, एवढ्या पुढच्या थराला गेले वातावरण. सध्या सासऱ्याला सून कळ नाही, भावाला बहीण कळून आणि बापाला लेक कळून. जनावर बरी ना जनावर, त्यांना तरी कळतंय कुठं भोग भोगावी, कुठं काय करावं, कोणाशी करावं. सध्या माणसाला कळ नाही. पाहिलं असं काय घडलं कोपर्डीला, काय घडलं हैदराबादला. 6 ते 7 जणांनी दिसायला डॉक्टरीन सुंदर आहे म्हणून 6 ते 7 जणांनी अत्याचार. तिच्याच गाडीतलं पेट्रोल तिच्या अंगावर टाकून पेटवून दिलं, पुन्हा पुरावा राहू नये म्हणून. काय घडले परवा सटाण्याला, चालत्या बस गाडीत अत्याचार. कुठेतरी जागा होण्याची गरज आहे. आणि आपण जर आता आणि हे कुठेतरी तोडा जरा. हे आपापले मतभेद, आपापल्या जातीपाती, सगळे एका मायची लेकरं व्हा, एका जोगेश्वरी मातेची लेकरं व्हा, तेव्हा कुठं असे मोठमोठे कार्यक्रम घडून येत असतात. आपापले पक्ष, आपापले मतभेद सगळं बाजूला टाकून या वर्षी हा एवढा मोठा कार्यक्रम घडतोय. त्याचं एकमेव कारण आहे, सगळ्यांनी आपापले मतभेद तिकडं मंडपाच्या बाहेर ठेवले, मंदिराच्या कमानीच्या बाहेर. आणि सगळे एका माईची लेकरं झाली. उगच नाही एवढे मोठाले कार्यक्रम घडत. नाही ते हे या पक्षाचं, ते त्या गटाचं, हे आता अमुकाचं. एक हिंदू संघ म्हणून एकत्रित या, तर येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकणार. नाहीतर राहतील मंदिर, राहतील का मंदिराला कळस, राहील का या माता भगिनींच्या कपाळाला कुंकू. कुठेतरी जागा होणं गरजेचं आहे. आणि ते हे फक्त आमचा वारकरी संप्रदाय करू शकतो. व्यसनमुक्ती आमच्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आमच्यात आहे. एवढंच नाही, हे चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदायातली कथा कीर्तन आहे. चालतं बोलतं विद्यापीठ आहे. आज इथं एवढं शिव महापुराण ऐकताना शारदाताईंच्या मुखातून एवढं सुंदर मार्गदर्शन आपल्या फाडाचे मालक श्री हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज आहे. उगं काल कुठंतरी कोणाच्या मागं लागून तुम्ही परमार्थात आले असं नाही. संप्रदायामध्ये तेने सतत फड जागविला रे, अशी जी फडकरी मंडळी आहे त्यांच्या तालमीतली आपण मंडळी. म्हणून कुठेतरी आपल्या फडाचा, आपल्या गावाचा आणि आपल्या महाराजांचा अभिमान राहू द्या जरा. आणि येणाऱ्या कालखंडात ही एकी राहू द्या. आणि आपली जर अशी एकी राहिली, कोणाची माय व्याली नाही आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाण्याची. आठवा जरा त्या शंभूराजाचं चरित्र. 2 आणि 5 रुपयासाठी कुठंतरी आपला धर्म ना आपला घाण ठेवायला लागलो आपण. काय बोलले परवा ते नितीन बानुगडे पाटील कोल्हापूरला पाठीमाग 4 वर्ष लॉकडाऊनच्या अगोदर. गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते बानुगडे पाटील मी त्यांच्याकडे देव विषय दिलता बाबांकडे, देश विषय दिलता बानुगडेंकडे आणि धर्म विषय दिला होता माझ्याकडे. ते म्हटले सध्या पैसे घेऊन देह विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत देणारी जनता धर्म सोडून याच्यात फरक उरलायच कुठं आता. ज्यावेळेला धर्मवीर संभाजीराजांना बांधला हाताला कड्या आणि केलं उभं केल्याबरोबर तो घाबरत होता संभाजीराजांना पाहून. त्यावेळेला त्यांना आदेश सोडले, छोडेंगे क्या नहीं हिंदू धर्म. बोले नहीं छेडूंगा, नहीं छेडूंगा. कीर्तनात सांगताना अंगावर शहारे उभे राहतात. दादा काय पूर्वज होऊन गेले वा आपले, आणि आपण कशासाठी धर्म घाण टाकायला लागलो. गरम उखळतं पाणी धर्मवीर संभाजीराजांच्या अंगावर टाकलं. छोडेंगे क्या नहीं, बोले नहीं छेडूंगा. नाही, ह्या माता मावल्या बटाट उकडतात ना, बटाट उकडल्यावर त्याची जशी सालटी काढतात ना,
तशी सालटी काढली शंभूराजांच्या अंगाची. हे बोलायला गोड वाटतंय ना ऐकायला, जरा त्या अवस्थेत जाऊन बघा. आणि असं उल्लेखित चरित्र भागात मिठाचं पाणी टाकलं जात होतं म्हणे. काय त्रास होता असेल. आता तरी सोडणार का नाही? बोले नाही नाही, काढ दो इसके दोन पैर. दोन्ही पाय कापले तरी शंभूराजांनी धर्म सोडला नाही. शंभूराजांची डोळे त्याला भीती दाखवत होते. डोळे त्यानं आदेश दिले, 2 दाबनं चांगले तापवले आणि शंभूराजांच्या दोन्ही डोळ्यात घातले आणि 2चे 2 बोबळे बाहेर काढले. जळालेलं रक्त पृथ्वीवर पडलं तर पृथ्वी लटलट कापत होती. दादा ह्या धर्माविषयीच्या निष्ठा पाहून झोपले का काय मग? अरे डोळ्यातले बोबळे बाहेर काढले, अंगाची कातडी सोलून काढली, दोन्ही पाय तोडले तरी धर्म सोडले नाही. आशांच्या रक्ताची माणसं आपण. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजेन दात ही जात मराठ्याची. विसरलो काय आपण? फक्त निष्ठा जाग्या होतात दैवत धर्माविषयीच्या. शिवजयंती आल्यावर थोडा राहू दे. शिवजयंती आली की निष्ठा जाग्या होतात. शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेतरी चौकात टिपाडावर मांडायचा, गावात वर्गणी करायची, बिअरच्या बाटल्याची बॉक्स परतुरून आणायचे, दिवसभर दारू प्यायची, संध्याकाळी भाषण ऐकत जा. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला? बिअर प्यायला. ज्या शिवाजी राजांची आपण जयंती साजरी करतो ना, त्या छत्रपती शिवाजी राजांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. सुपारीच्या खांडाचं आठवा त्या राजांचं चरित्र. छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडात एका गरीबाच्या सौंदर्य संपन्न मुलीवर चांगल्या घराण्यातल्या पाटलानं हात टाकला. राजे म्हटली पाटील असली मग काय झालं, घे चौकात. अथांग जनसमुदाय आणि राजे कडाडले. इथून पुढं माझ्या राज्यामध्ये गरीबाच्या माता माऊलीच्या इज्जतीवर कोण हात घालेल तर राजाने काढली तलवार आणि त्याच्या हातानं पाय कलम केले. याला म्हणतात राजांचं राज्य. येळवंडीच्या पाटलाच्या पत्नीवरती सावित्रीवरती सकोजी नावाच्या सरदारानं अत्याचार करण्याचे प्रयत्न केले तर राजाने त्याची बोबळे बाहेर काढा. जागा होण्याची गरज आहे. आज आपण एवढा मोठा सप्ताह करतोय ना, एवढं मोठं अन्नदान करतोय ना, एवढं मोठं दान करतोय ना, एवढ्या 300-350 किलोमीटरहून आमच्यासारख्या कीर्तनकारांना आपण बोलवतोय ना, तर एवढ्या लांबून लांबून महाराज मंडळी इथं येतात. एवढा मोठा आपण सप्ताह करतोय तर काल्याचं कीर्तन व्हायच्या आत या समाजातल्या कमीत कमी 30 ते 40 तरुणांनी गळ्यात माळा घातल्या पाहिजे तर कीर्तन ऐकल्याचा फायदा. नाही तर ऐकतोय कशासाठी आपण? मला चांगलं आठवतंय, आम्ही पूर्वी 8-10 वर्षापूर्वी कीर्तन करायचं. लोक मुलाला हात धरून आणायचे, कुणी मुलीला आणायचं. बाबा माझ्या मुलीला माळ घाला, माझ्या मुलाला माळ घाला. कुठे गेले होते? सध्या संपत्ती कमवायच्या नादात संततीवर संस्कार करायला वेळ राहिला नाही आई वडिलाला. आणि आपण जर मुलांना संस्कार नाही ना लावले, येणारा कालखंड आपल्या दृष्टीनं अवघड आहे. बघा त्यांच्यात जर 6-7 वर्षाच्या पोरांना टोप्या घालतात गो, एकत्रित शुक्रवारी येतात. ती जर दर शुक्रवारी एकत्रित येऊन त्यांची प्रार्थना करत असतील तर आपल्या हिंदू समाजातील मंडळींनी दर रविवारी, आता भैरवनाथ म्हणलं की रविवारच, दर रविवारी भैरवनाथाच्या मंदिरात एकत्रित येऊन सामुदायिक त्यांचं नामस्मरण किंवा सामुदायिक हनुमान चालीसा म्हणली पाहिजे तर सप्ताह ऐकल्याचा फायदा आहे. केवढं सुंदर मंदिर आहे भैरवनाथाचं. अहो तिथून आतमध्ये पाऊल किती जुनं हे तुम्हालाही माहिती नसेल. एवढं जुनं याचा उल्लेख आहे या गावाचा सुद्धा, या भैरवनाथाचा सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये.
भैरवनाथाचे मंदिर मी जे काही पाहिले, काशीला जर आम्ही गेलो, काशीला काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं की त्याच्यानंतर भैरवनाथाचं घ्यावं लागतं. पण आज इथं दर्शन घेत असताना मी त्या मूर्तीकडे बघतच राहिलो. प्रल्हाद महाराज म्हणजे महाराज ठोबा रुक्माई झालंय. बघत का राहिलो? मूर्तीतला जो जिवंतपणा असतो तो मूर्तीतला जिवंतपणा इथल्या मूर्तीमध्ये. इथं दर्शन घेताना मला वाटलं नाही मी पारडगावमध्ये तर आहेच, पण मला असं वाटलं की मी काशीला भैरवनाथाच्या मंदिरात दर्शन घेतोय. एवढं मंदिर सुंदर आहे. केवढी मोठी परंपरा लाभली आपल्याला. सामान्य मंदिर आहे म्हणून जागा व्हा आणि दर रविवारी एक वेळ ठरवून त्या वेळेला सगळी मंदिरात एकत्रित येऊन त्याला प्रार्थना करा भैरवनाथाला. हनुमान चालीसा म्हणा. तुम्ही दर रविवारी जर एकत्रित आले, सामुदायिक हनुमान चालीसा म्हणले किंवा भगवंताचं नामस्मरण केलं, 1 वर्ष नियम तर करून बघा. 1 वर्षानंतर त्या पोरांनी सामुदायिक जे एकत्रित येतात त्यांनी तिथून पुढं कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकू द्या, त्याच्यात यशच भेटलं पाहिजे. ही ताकद भैरवनाथामध्ये. पण विसरलो आपण. सध्या हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली. आणि कैसा हिंदुस्तान आहे मग, ज्या हिंदू को नाही स्थान. कपाळाला गण लावायचा नाही, कधी हनुमान चालीसा म्हणायची नाही, कधी भगवंताच्या दर्शनाला नाही. जागा व्हा आणि जागृती मीच देतो असं नाही. 350 वर्षापूर्वी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी उठा जागे वारे जागा वाच आणि कुठेतरी अंगाला मुंग्या येऊ द्या जरा. उठा जागे व्हारे आता. म्हणून आनंद वाटला इथं की पहिल्यांदा नुसतं सप्ताहाचं भव्य नियोजन ठरवलं. दरवर्षी तर होतच होता भागवत, पण यावर्षी ठरवलं की नियोजन भव्य करायचंय. तसं तर पुढच्या कार्यकर्त्यांना काळजीच होती की एवढा समाज जमल्यावर यांना अन्नदान करायचं कुठून. पण नुसतं व्हॉट्सअपला नुसतं बैठकीत ठरलं. थोडा द्या बस. बैठकीत ठरल्याबरोबर पंक्ती घेतल्या लोकांनी. मला आल्यावर कळालं महाराज मोठमोठे लोक अजून मागच आहेत, लक्षाधीश, पण गोरगरिबांनीच पंक्ती वाटून घेतल्या. गोरगरिबांनीच. केवढं मोठं सहकार्य आहे म्हणून. आणि भाग्यवान आहेत हे अन्नदान करणारी मंडळी. तुमच्या नशिबात होतं एरवीच्या वेळी 1000 लोक जेव घातल्यावर जे पुण्य असतं ना, एरवी 1000 लोक जेव घातल्यावर जे पुण्य आहे ते आमच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये फक्त 1 नामधारक जीव घातल्यावर आहे, 1 वारकरी जीव घातल्यावर आहे. म्हणून नसती आता काहींना पंक्ती भेटल्या नसतील. आता पुढच्या वर्षीचं बुकिंग चालू आहे म्हणून. पुढच्या वर्षी आम्हाला नाश्त्याची द्या, हे म्हणतात दुपारची द्या. केवढा मोठा योग आहे. आणि हा सप्ताह पूर्वीपासून तर चालत आलायच, पण या वर्षी एवढं भव्य दिव्य नियोजन आपण करताय ना. आता पहिल्याच वर्षी असं तर पुढं कसं. आता ती मगाशी मी फेटा बांधत होते यांची चालू होती कुजबुज. पुढच्या वर्षी आता मोठा आणखीन मोठा म्हणजे जे मोठमोठी दिग्गज कीर्तनकार आले नाही त्या मोठमोठ्या कीर्तनकारांच्या तारखा घ्यायच्या. आमचे सद्गुरू गुरुवारी ढोक महाराज
आमचे आदरणीय समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज. आणि तुम्हाला काय अवघड आहे? तुम्हाला कोणता महाराज आणायचा ते फक्त सांगायचं, कोणता महाराज आणायचा आहे ते कोणते महाराज आणायची ती जबाबदारी प्रल्हाद महाराज आणि सचिनरावांवर द्यायची ढकलून. आणि कोणता महाराज येत नाही यांनी बोलवल्यावर फक्त. आणि आता ते यजमानपदही घेणं चालू आहे. हे म्हणतात या महाराजाचं आमच्याकडे द्या, ते म्हणतात त्या महाराजांचं आमच्याकडे द्या. आणि 1 वर्ष आधी नियोजन झाल्यावर काय 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 अडचण येणार आहे? म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आणि आम्हाला याच्यापेक्षा लाखांनी समाज होता असेल, याच्यापेक्षा मोठमोठे सप्ते होत असतील, पण आम्हाला सुद्धा वारकरी संप्रदायाला अभिमान आहे. पारड गावात एवढा मोठा सप्ताह आपण करणं म्हणजे सोपी गोष्ट आहे. हाय ते 40% लोक ते आपल्या ते एकत्रितपणा येत नाही. मी मगाशीच बोललो एकीबद्दल. म्हणून सगळ्यांनी एकत्रित या आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या परिसरातला सगळ्यात मोठा सप्ताह कुठं, तर जोगेश्वरी भैरवनाथ भगवंताच्या समोरचा पारडगावचा सप्ताह गाजला पाहिजे. आणि ते एकट्याचं काम नाही, एकट्याचा नोये खेळ, मनवणी मेळ जमविला. म्हणून यांना सहकार्य करा. मग भक्त जर ओळखायचे असतील, ओळखायचे कसे? जे देही उदास. महाराज म्हणतात बाबा भक्त ऐसे जाना जे दे उदास. पण जे जे उदास ते जर भक्त म्हटले तर अतिव्याप्ती दोष येतो. महाराज म्हणले पुढचं वाच ना. मग गेले आशापास. इथं जरी एक आशापास घेतला सांगितलं, मागचे सगळे घ्यायचे. अहमपाश, पुत्रपाश, स्वजनपाश, ग्रहपाश, द्रव्यपाश, दारापाश आणि आशापाश. याचं भावार्थ रामायणात सुंदर वर्णन आहे. पहा तुकोबारायांचा अहमपास संपला होता. एवढी मोठी गाथा लिहिली, पण तुकोबाराय म्हणतात आपुलिया बळी सखा कृपावंत वाचा त्याची. अहमपाश, पुत्रपाश. मुलगा झाला तरी पेढे वाटत नाही बसले महाराज, आणि मेला तरी दुःख नाही. स्वजनपाश, मीठ कमी होतं तरी सांगितलं नाही. ग्रहपाश, जाळुनी संसार. ग्रहपाश, द्रव्यपाश, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. भ्रांती माझी सप्तपाश, अहम दारा पुत्रपाश, स्वजन ग्रह द्रव्यपाश, आशापाश 7वा. या सप्तपाशाची निवृत्ती राम नामे करी मारुती. या 7ही पाशाची निवृत्ती राम नामानी होत असल्यामुळे त्या भक्ताचा विषय काय झालेला असतो?
विषय तो त्यांचा झाला नारायण. मग जन का आवडत नाही, धन का आवडत नाही याचा विचार करू आपण. हाय आपले अजून 10 मिनिट आहे. बसलेले सगळे एकदा हात वर करा बरं बघू. वा वा, आपली टाळी या मुलीचा पकवास. बघू आवाज कोणाचा आहे. विठोबा रखुमाई सारखी. जिनको जिनको हाथ दे भगवान ने, एक साथ ताड़ी बजा. त्याला जन आवडत नाही, धन आवडत नाही. जन का आवडत नाही? नावडे जन धन. माता पिता तुम्ही कसंही वागा, लोक नावं ठेवतातच. कसंही वागा, म्हणून समाजाकडे जास्त बघायचं नाही. ते आपल्याला बाजार कुठला आहे का? इथंच आहे. आपल्या इथं गावला जर शेजारच्या कोणत्या गावचे बाजारचे लोक वांगे बटाटे टमाटे विकायला येतात ना, बैलगाड्या घेऊन. आता हे छोटे हत्ती निघाले, पण परमार्थ कसा करायचा आहे ते लक्ष देऊन ऐका. झालं आता 10 मिनिट. ते शेतकरी जर वांगे बटाटे टमाटे सगळे बैलगाडीत भरले आणि आपल्या पारडगावला विकायला निघाल्याबरोबर त्या बैलगाडी खाली कुत्रं येतं पाते शेतकऱ्याचं. मग इथं बाजारात त्यांनी दुकान मांडलं, बैलगाडी बाजूला सोडली. मग कुत्र्याला काय काम आहे? या गल्लीत त्या गल्लीत आपलं कुत्रं फिरत राहतं. इकडं बाजारही संपला, यानं रिकामे झालेले सगळे टोपले कॅरेट काय असतील ते बैलगाडीत भरले. बैलगाडी म्हणजे कुत्रं कुठे गेले? 10 मिनटं झालं, 15 मिनटं झालं. हे म्हणलं आता कुठपर्यंत वाट बघायची. सगळे बाजारातले लोक गेले घरी. संध्याकाळचे 7 वाजले. शेवटी ते शेतकरी म्हणलं जाऊ दे, येईल आता पाठीमागून. शेतकरी घरी गेला. आता लक्ष द्या, शेतकरी घरी गेला आणि कुत्रं तिथं आलं. त्या दुकान मांडलं होतं तिथं. कुत्रं म्हणलं बाजार संपला काय? आता ह्याच्यासाठी राहिलोय. कुत्रं इथून निघालं त्याच्या गावला, मालकाचं जे गाव असेल त्या गावला. पण त्याच्या गावला जाताना मध्यंतरी जे 7-8 गावं लागत होते का नाही, 4-5 काय असतील ते, त्या प्रत्येक गावातल्या कुत्र्यांनी या शेतकऱ्याच्या कुत्र्याच्या स्वागतासाठी स्वागत समित्या स्थापन केल्या होत्या. शेतकऱ्याचं कुत्रं गावात आलं की गावातले कुत्रे एकत्रित यायचे, त्याला मध्ये घ्यायचे आणि गुरु करून आपलं ते भुंकायचे. शेतकऱ्याचं कुत्रं बघायचं, अरे हे 10-15 आहे, आपण एकच आहे. शेतकऱ्याचं कुत्रं काय करायचं, असं 2-4 वेळा लोळण घ्यायचं, 4 पाय वर करायचं, शेपटी आदळायचं. तिथले कुत्रे एकमेकाकडे बघायचे, ए जाने दो इसमें कोई दम नाही. पुढचं गाव यायचं, पुढच्या गावात तेच शेतकऱ्याच्या कुत्र्यानं लोळण घ्यायची, 2-4 पाय वर करायचं, ते जी बाहेर काढायचे. मग तिथले कुत्रे म्हणायचे जाने दो इसमें कोई अवकात नाही आहे. आता लक्ष द्या, शेतकऱ्याचं कुत्रं म्हणायचं तुम्ही माझ्यात दम नाही म्हणा, माझ्यात ताकद नाही म्हणा, मला भेकड म्हणा, तुम्ही काय म्हणता याच्याशी मला काही घेणं देणं नाही, मला माझ्या मालकाचं घर गाठायचंय. तसं जाणत्या परमार्थिकानी लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला आपला भगवंत साध्य गाठायचंय. ते जोनिया जन भक्ती करा,
म्हणून जन आवडत नाही. नावडे धन. आता शिवमहापुराणात ऐकताय तुम्ही की धनाच्या पाठी, भागवतामध्येही सांगितले, त्याच्या पाठीमागे अनर्थ सांगितले. म्हणून जन नावडे, धन नावडे, नावडे जनधन माता पिता. काय काय पोरं म्हणतील महाराज आज पटलं व कीर्तन तुमचं. नावडे माता पिता. आता काल्याचं कीर्तन झालं की सगळे पंढरपूरच्या चंद्रभागेत सोडतो नेऊन. अरे बाबा हे माईबाप आवडे, जे परमार्थाला आड येतात ते नावडे. जेने घडे नारायणी अंतराय, हो का बाप माय वर्जाविते. प्रल्हादानी नाही का, प्रल्हादी जनक बिभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केले. सगळ्यात तरुणांना विनंती आहे, तुम्हाला नाही महिन्याला पंढरपूरला येता आलं नका येऊ. आषाढी कार्तिकी आले भरपूर झालं जामकर महाराजांच्या दिंडीमध्ये. आषाढीला दिंडीमध्ये, कार्तिकीला पुणे ज्ञानेश्वर विद्यालयात फड मोठाच असतो. नाही आषाढी कार्तिकीला येता आलं, कमीत कमी एक तरी वारी करा. पण तुम्ही महिन्याची वारी करत असाल आणि घरी आई वडिलांना नीट बोलत नसाल तर तुमची वारी पांडुरंगाला मान्य नाही. काय काय म्हणतील आळंदीची करू, ज्ञानोबरायलाही मान्य नाही. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरी सांगणारे ज्ञानोबाराय आपली वारी तरी मान्य कशी करतील. म्हणून जन्मदा आणि कराल तसे भराल हा न्याय कधी विसरू नका. आपण आपल्या आई वडिलाची जशी सेवा करणार आहे तसेच मुलं आपले मुलं आपली करणार आहे हे कधी विसरू नका. व्याजासहित वसूल करणार आहे पोरं. तर सध्या आई वडिलाला नीट बोलायला कोणी तयार नाही. म्हाताऱ्या काय बोलण्याची भाषा आहे. अहो तुम्हाला ताप आला होता, ताप तुम्ही जेवत नव्हते लहानपणी, तर डॉक्टरने सांगितलं होतं जेवल्याशिवाय औषध देऊ नका. तर हा चिवचा घास, हा काऊचा घास म्हणून तुमच्या मागं फिरून जीव घातलं त्यांनी. विसरलो आपण माईबापाचे उपकार. आज थोडं तुम्हाला चालायला यायला लागलं तर माईबापाला नीट बोलायचं नाही. आणि कुठं फेडणार आहे आपण. अजूनही वेळ गेलेली नाही. आणि आई वडील गेले की मग फोटो करायचे मोठाले, त्याला लाईटिंग, त्याला हारण. हाय तोपर्यंत काळजी घ्या जरा. आणि सध्या माता पित्यांची काय अपेक्षा आहे. काय रात्रंदिवस सेवा करावी ही अपेक्षा आहे काय. आज कोणत्याही म्हाताऱ्या माता माऊल्यांना विचारा, नाही तर वडिलांना विचारा, ते म्हणतात महाराज जास्त नाही, आमचा बाळू आमचा दादा आम्हाला दिवसातून एकदा दिसावा. काय अपेक्षा केल्या दिवसातून एकदा. एक लक्षात ठेवा, तुम्ही कुत्र्याला किती चांगलं सांभाळा, एक ना एक दिवस ते चावल्याशिवाय राहणार नाही. माता पित्यांना फेकून भाकरी मारा, ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आशीर्वाद. म्हणून जन्मदात्या माईबापाची सेवा करा. तुम्ही जर घरी बसून माईबापाची सेवा केली तर तुमच्या घरी पांडुरंग येईल. पांडुरंगाकडे जायची गरज नाही. पुंडलिके केले काय, माईबापाची सेवा केली. म्हणून जन्मदात्या माता पित्यांची सेवा करा. पण समजा जन नावडे, धन नावडे, माता पिता नावडे, ते जर आजारी पडला, त्याला काही संकट आलं, कोणते ताप आला, आगवण लागली, मग त्याची काळजी कोण करतं. निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे काहीच साकडे पडून दे, काहीच साकडे पडून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दे. मग पुढं उभारून कोणाचं रक्षण केलं. पायीक पाठीशी घातला, आपण पुढा राहिला, आणि माग उभं राहून कौरवे पांचाळी सभे माझे अनिले, वस्त्र हरणे वस्त्रे कैची झाली माऊली. म्हणून काहीच साकडे पडू नये दे.
विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. बघा बरोबर 11 वाजले, पुढं जात नाही ना आधी सोडत नाही. एकदा ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, उद्याचं निवेदन महाराज सांगतील, तोपर्यंत मंडपातून कोणी उठणार नाही. आणि जर कोणी मधून उठलं आणि घरी जाण्याचा जर प्रयत्न केला आणि घरी जाता जाता रस्त्यात जर काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार मी राहणार नाही. हसण्यावर नेऊ नका, जाऊन बघा, काहीच होणार नाही. फक्त कोणी उठू नका. ज्ञानेश्वर गाई एक रासायनिक शास्त्र आहे आणि गाई एक पर्यावरण शास्त्र आहे. मी 6 वर्षापूर्वी इथं आलो होतो गोशाळा बघायला, त्याच्यानंतर आज योग आलाय. गाई भक्तिशास्त्र कसे, तुम्ही भगवान कृष्णाचा फोटो पाहिलेला आहे. कृष्णाच्या फोटोमध्ये पाठीमागं काय आहे? गाईच आहे. दत्तात्रयाच्या फोटोमध्ये पाठीमागं गाईच आहे. पांडुरंगाचं दर्शन घेताना जे चांदीचे खांब आहे त्या चौथऱ्यावर, त्याच्यावर कशाचे चिन्ह आहे? गाईच आहे. भगवान शंकर कशावर बसतात? नंदीवर. ऐका, आपण जर गाईची सेवा केली ना, भगवान कृष्णाची वेगळी सेवा करायची गरज नाही. गाईच तुम्हाला कृष्णाकडे नेईल. तुम्ही जर गाईची सेवा केली, गाई दत्तात्रयाकडे नेईल. तुम्ही बैलाची सेवा केली, बैल भगवान शंकराकडे नेईल. तुम्ही जर म्हशीची सेवा केली, यम गो मातेची सेवा करा. फार सुंदर नियोजन महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. गाई एक भक्त आहे, रासायनिक शास्त्र आहे. सध्या हे बाकीचे युरियान कुठं कोणती खतं 1700 आणि 1800ला बॅग झाली. एक गाई 4 ते 5 एकराला पुरेली एवढं शेणखत देते. एक गाई. इथं बसलेल्यापैकी जर डायबिटीज कुणाला असेल तर त्यांनी सकाळी उठल्याबरोबर गावरान गाईचं गोमूत्र हे 6 पदरी पातळ कापड करायचं धोत्रासारखं, त्याच्यातून गाळून घ्यायचं. रोज फुलपात्र भरून गोमूत्र आमोशापोटी घ्यायचं. त्याची साखर कंट्रोलमध्ये राहते, त्याला गोळी घ्यावा लागत नाही. ही ताकद गाईमध्ये. बीपी असेल कोणाला, बीपी मरेपर्यंत बीपीची गोळी घ्यावी लागते. पण एखाद्यानं जर गावरान गाई सांभाळली, सकाळी उठल्याबरोबर गाईच्या अंगावरून हात फिरवा 10 ते 15 मिनिट. असं 1 महिनाभर करा आणि मग 1 दिवसाआड गोळी घ्या. एकदम नका बंद करू, नाही तर घाम आल्यावर मला फोन करताल. 1 महिनाभर हात फिरवा, नंतर 1 दिवसाआड गोळी घ्या. पुन्हा 1 महिनाभर हात फिरवा, पुन्हा 2 दिवसाआड घ्या, पुन्हा 1 महिनाभर फिरवा. बीपीची गोळी बंद करण्याची ताकद आमच्या गावरान गाईमध्ये. हे जे अर्धांगवायू पॅरलेसचे आजार वाढलेत ना, हे घरातली फरशीन कुठं काय, गावरान गाईंच्या शेणानं सारवलेल्या घरात राहा, त्याला अर्धांगवायू कधी होत नाही. 80%